Welcome students. Today we are going to learn on page number 107. So open your book and see on this page number. Yesterday we have seen, we have heard, we have learned on page number 106. Let's march. This is the speech which is given by Dr. Kailash Satyarthi on the stage of Nobel Peace Prize in front of the audience, and he said that ते काल त्या स्टेजवरती असं म्हणाले होते, लेट अस स्टार्ट टू रीड स्टेप बाय स्टेप and we will going to explain it carefully. So let's start. I am representing here the sound of silence, the cry of innocence, and the face of invisibility. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. He said in his speech that I am the representative of the sound of silence. मी वंचितांचा आवाज म्हणून या सभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. I am the representative of cry of innocence. निष्पाप लोकांचा दबलेला आवाज याचा मी प्रतिनिधी आहे. And I am the representative of face of invisibility. मी वंचितांचा, का ज्यांची हाक आपल्यापर्यंत ऐकू येत नाही, अशा गरिबांचा, दबलेल्या लोकांचा, गुलाम लोकांचा, गुलाम बालकांचा मी एक प्रतिनिधी आहे. And I represent millions of those children. आणि जगातील असे सगळे काही जे बालमजूर आहेत, या सर्व बालमजुरांचा मी एक प्रतिनिधी म्हणून या समारंभाला आलेलो आहे. नव्हे, मला बोलवण्यात आलेलं आहे. Who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांचं एक स्मरण म्हणून मी या स्टेजवरती माझ्या जवळच एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे. ती रिकामी खुर्ची म्हणजे त्या वंचित लोकांचं स्मरण म्हणून ती या जागेवर मी ठेवलेली आहे, असं ते आपल्या भाषणामध्ये सांगत आहेत. I am or I have come here only to share the voices and dreams of our children. मी येथे केवळ त्या मुलांचे आवाज आणि त्यांची स्वप्ने पोहोचवण्यासाठी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी येथे आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल आवर चिल्ड्रन. आणि का तर हे सर्वच जण आपले मुलं आहेत. जेस्चर्स टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. प्रेक्षकाकडे पाहत, प्रेक्षकाकडे हातवारे करत हे सर्व वंचित जरी असले, दबलेले जरी असले, गुलामगिरीमध्ये जरी जीवन जगत असले, तर हे सर्व मुलं आपलाच एक भाग आहे, अशा प्रकारचा निर्देश करत त्यांनी त्या प्रेक्षकाकडं बोट दाखवलेलं आहे. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉल्टेड आईज. मी एक प्रतिनिधी आहे कोणाचा? का ज्या भयभीत थकलेले डोळे, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी थारलो आहे. त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिले आहेत. आय हॅव
seen their exalted eyes. I have held their injured bodies and felt their broken spirits. आणि त्याचबरोबर त्यांची जखमी शरीरे या हातांनी मी स्वतः सावरलेली आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावना मला जाणवल्या आहेत. स्पिरिट म्हणजे व्यथित मनातील भावना, स्पिरिट म्हणजे आत्मा. 20 years ago, he says in front of the audience from the stage, and this is the real incident. डॉक्टर कैलास सत्यार्थी सांगतायत एक त्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग. म्हणजे डॉक्टर कैलास सत्यार्थींना जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा या घटनेपासून मिळाली. ती घटना अशी आहे का ते सांगतात 20 years ago, 20 वर्षापूर्वी, in the foothill of the Himalayas, I met a small skinny child laborer. 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी, in the foothills of the Himalaya, I met a small skinny child laborer. स्किनी चाइल्ड लेबर म्हणजे अत्यंत हाडकुळा, अत्यंत कुपोषित झालेला अशा प्रकारचा एक बालमजूर. त्या बालमजुराला मी भेटलो. ही आस्क्ड मी. आणि त्या बालमजुराने मला एक प्रश्न विचारला. मी त्याची आस्तेवाईकपणाने चौकशी केल्यामुळे, मी त्याच्या अत्यंत मानसिक जवळीकता साधल्यामुळे त्याने मला एक प्रश्न विचारला. इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक? अहो साहेब, जग एवढं गरीब आहे का ते मला एखादी खेळणी आणि पुस्तक देऊ शकत नाही? इज द वर्ल्ड so poor that it cannot give me a toy and a book, instead of forcing me to take a gun or tool? माझ्या हातामध्ये बळजबरींनी या थोरा मोठ्यांनी, मोठ्या माणसांनी माझ्या हातामध्ये एखादी खेळणी किंवा एखादं पुस्तक देण्याच्या ऐवजी, इन्स्टिड ऑफ च्या ऐवजी, दे फोर्स्ड मी, त्यांनी मला बळजबरी केली, टू टेक अ गन ऑर टूल. ज्या वयात मी शिक्षण आणि खेळणं अपेक्षित आहे त्या वयामध्ये माझ्याकडं या लोकांनी एक बंदूक आणि काही हत्यारं दिली. मग जग एवढं गरीब आहे का ते मला पुस्तक पण देऊ शकत नाही? अशा प्रकारचा एक दयनीय केविलवाना प्रश्न त्या लहान वेठबिगाराने, चाइल्ड लेबरने त्या कैलास सत्यार्थींना विचारला. अँड दिस इज द टर्निंग पॉईंट ऑफ द लाईफ ऑफ कैलास सत्यार्थी. आणि हीच ती घटना ज्या घटनेने डॉक्टर कैलास सत्यार्थींना एक मोठा समाजसेवक बनवलं. आय मेट विथ अ सुदानी चाइल्ड सोल्जर. I met with a Sudani child laborer or soldier. He was kidnapped by extremist militia. So also he says from the stage, second incident which is happened with Sudani child soldier. कल्पना करा, सोल्जर म्हणजे सैनिक, हा वयाने ग्रोनअप असतो. इथं शब्द आलेला आहे चाइल्ड सोल्जर म्हणजे एक लहान सैनिक, बाल सैनिक. मग हा बाल सैनिक म्हणजे त्याचं वय नसताना त्याला हातामध्ये गनसुद्धा पकडता येत नाही अशा प्रकारचा एक छोटासा मुलगा, त्याला बळजबरीने सैनिक बनवण्यात आलेला आहे. असा हा गुलामगिरीमध्ये जीवन जगणारा बाल सैनिक. त्या सुदानी बाल सैनिकांना मी भेटलो. ही घटना ते स्टेजवरून सांगतायत. सगळे प्रेक्षक
केअरफुली ऐकतायत. आय मेट विथ अ सुदानी चाइल्ड सोल्जर. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. का ज्या लहान मुलाला आतंकवादी एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया MILITIA एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया म्हणजे आतंकवाद्यांनी किडनॅप केलेलं म्हणजे चोरून नेलेलं. ॲज हीज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही फोर्स्ड टू किल हीज फ्रेंड्स. आणि त्या बालसैनिकाने स्वतःबद्दल घडलेल्या कथा कैलास सत्यार्थींना सांगितल्या का माझ्या पहिल्या ट्रेनिंगमध्ये ही वॉज फोर्स्ड मीन्स एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया फोर्स्ड द चाइल्ड सोल्जर टू किल हीज फ्रेंड्स. तो लहान मुलगा सत्यार्थींना सांगतोय का त्यांनी मला बळजबरीने माझे मित्र पहिल्यांदा मारायचे सांगितले. अँड माय फॅमिली मेंबर, त्याचबरोबर माझे मित्र मारायला सांगितले, त्याचबरोबर माझ्या फॅमिली मेंबरला कुटुंबातील सदस्यांना काय करतो, मारून टाक. ही आस्क्ड मी, आणि त्याने मला विचारलं व्हॉट इज माय फॉल्ट, माझा काय दोष आहे यामध्ये. असा एक हृदयस्पर्शी प्रश्न त्या बालसैनिकांनी सत्यार्थींना विचारल्यानंतर त्यांचं मन हेलावलं. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन टीच अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. जीसस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हिंडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड, बिकॉज द किंगडम ऑफ गॉड belongs to them. And the Holy Quran says, kill not your children because of poverty. मित्रांनो, सर्व महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवतात. येशूने असं म्हटलं आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना तुम्ही थोपू नका, त्यांना तुम्ही थांबू नका, कारण ईश्वराचे हे विश्व, ईश्वराचं हे राज्य, ईश्वराचं हे जग त्यांच्यासाठीच आहे. पवित्र कुराणात असं देखील म्हटलं आहे, गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. मग जर आपले सर्व धर्मग्रंथ आपल्या मुलांची काळजी घेण्याची आपल्याला शिकवतात, तर हे असं त्यांच्याबरोबर का केलं जातं, अशा प्रकारचा प्रश्न या कैलास सत्यार्थींना पडलेला होता. फ्रेंड्स, मित्रांनो, देर इज नो ग्रेटर व्हायोलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स. फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायोलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. देअरफॉर I refuse to escape that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for dreams of our children. हे मित्रांनो, there is no greater violence than to deny the dreams of our children. जगात यापेक्षा कोणताही व्हायोलन्स, जगामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा यापेक्षा अधिक मोठी नाही. कशापेक्षा अधिक मोठी नाही? टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. आपल्या लहान मुलांचे स्वप्न नाकारणे किंवा त्या स्वप्नांचा चुराडा करणे, या इतकं मोठं महापाप या जगामध्ये कोणतंही नाही. म्हणून तो गरिबाचा असू द्या, मध्यमवर्गाचा असू द्या, श्रीमंताचा असू द्या, कोणाचाही लहान मुलगा असेल तर त्याचं स्वप्नाचा भंग आपण करता कामा नये. हेच सगळे धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात. देअरफॉर आय रिफ्यूज टू एस्केप. म्हणून मला हे मान्य नाही दॅट ऑल द टेम्पल्स, मला हे मान्य नाही, आय रिफ्यूज टू एस्केप दॅट ऑल द टेम्पल्स अँड ऑल द मॉस्क्यूज अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन.
आय रिफ्यूज टू एस्केप दॅट ऑल द टेम्पल. म्हणून हे मला मान्य नाही का या जगामधली सर्व मंदिरे, सर्व मशिदी, सर्व चर्च, सर्व प्रार्थनागृहामध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी स्थानच नाही, अशा प्रकारचा विचार मला मान्य नाही. म्हणजे all the temples, all the mosques and all the churches and all the prayer houses can change the life of the children. हे सर्व स्थळे लहान मुलांचं जीवन बदलू शकतात, त्यांना ते अत्यंत मार्गदर्शक आहेत, अशा प्रकारचा विचार कैलास सत्यार्थींनी त्या स्टेजवरती इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स मांडलेला आहे. I refuse to escape that the world is so poor. I refuse to escape that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classroom. हे मला मान्य नाही. I refuse to escape. हे मला मान्य नाही. The world is so poor. जग अत्यंत गरीब आहे हे मी स्वीकारण्याला तयार नाही. व्हेन जस्ट 1 वीक, वीक म्हणजे आठवडा, 1 वीक एक आठवडा, ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर, मिलिटरी म्हणजे सैनिकी डिपार्टमेंट, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, व्हेन जस्ट 1 वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम. जर आपण जगाचा विचार केला तर एका आठवड्याच्या मिलिटरीच्या खर्चामध्ये, पुन्हा एकदा ऐका, एका आठवड्याचा मिलिटरीवरती होणारा जो जगाचा खर्च आहे, तेवढ्या 7 दिवसांच्या जगामधील मिलिटरीवर होणाऱ्या खर्चाच्या पैशामध्ये जगातली सगळी मुलं 1 वर्षभर शिक्षण घेऊ शकतात, एवढा खर्च हा मिलिटरीवरती होतो. मग जर मिलिटरीवरती आपला एवढा खर्च करता येऊ शकतो, तर आपण या लहान मुलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, शिक्षण देण्याकरता, त्यांना याच्यापासून वाचवण्याकरता आपण का बरं प्रयत्न करू शकत नाही. म्हणून हे तुम्ही जे करता हे मला अजिबात मान्य नाही. आय रिफ्यूज टू एस्केप. मला हे सुद्धा नाकारावंसं वाटतं, मी हे स्वीकारू शकत नाही दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जजेस आर अनएबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. जगातील सर्व कायदे, लॉज म्हणजे कायदे, ऑल द लॉज सर्व कायदे, अँड ऑल द कॉन्स्टिट्यूशन्स जगातील सर्व राज्यघटना, ऑल द पोलीस इन द वर्ल्ड जगातील सर्व पोलीस, ऑल द जजेस इन द वर्ल्ड या जगातले सगळे न्यायाधीश आर अनएबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. म्हणजे या सगळ्या कायद्यांकडून, सगळ्या राज्यघटनेकडून, सगळ्या पोलिसाकडून, सगळ्या जनतेकडून, सगळ्या न्यायाधीशाकडून या लहान लहान मुलांचं संरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. आणि जर हे होत नसेल तर हे मला मान्य नाही. म्हणजे त्याचं संरक्षण, त्या मुलांचं संरक्षण या सगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, सगळ्या जनतेच्या माध्यमातून होत आहे, परंतु आपण आपल्या स्वार्थाकरता जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून आय रिफ्यूज टू एस्केप. आय रिफ्यूज टू एस्केप दॅट द सॅकल्स ऑफ स्लॅव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन क्वेस्ट फॉर फ्रीडम. आय रिफ्यूज टू एस्केप हियर. स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा, स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही. म्हणजे एखाद्या पोपटाला आकाशामध्ये भरारी घेण्यापेक्षा पिंजऱ्यातली ताकद ही, किंवा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त ही ताकद अधिक असू शकते, हे मला मान्य नाही. म्हणून
स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात हे मला मान्य नाही, हे मी मान्य करू शकत नाही, असं ते वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगत आहेत. अँड दिस इज द स्पीच. हे एक स्टेजवरून त्यांनी केलेलं भाषण आहे. इथपर्यंतचा भाग कळाला असेल, सर्वांच्या स्पेलिंग पाठ असतील. हे वारंवार वाचा. गाता गळा आणि वाहता मळा. प्रयत्न करणं रगडीता वाळूचे तेलही गळे. सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहा. एवढ्या पान नंबर करता आपण इथंच थांबूया. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन. यानंतर 108 पान नंबरवरचा व्हिडिओ लगेचच आपण तयार करूया. तोपर्यंत थांबूया.